प्रेमात प्रत्येक जण पडतो, मी तर रोजच पडतो तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात. पण पहिलं प्रेम असतं माणसाचं, ते कधीच आपण विसरू शकत नाही. आणि याच प्रेमाची गंमत सांगणारा एक नवीन सिनेमा, अथांश कम्युनिकेशन निर्मित, SL विजन प्रस्तुत आणि झी टॉकीजचा नवीन सिनेमा टाइमपास. आणि याच टाइमपासची टीम आज आपल्यासोबत आहे. जोरदार टाळ्यांनी मी त्यांना मंचावरती आमंत्रित करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव, त्यांच्या सौ मेघना जाधव आणि या चित्रपटाची नायिका केतकी माटेगावकर. मला वाटतं हल्लीची जी मुलं आहेत ती प्रत्येक गोष्टीला टाइमपास समजतात. तर कुठेतरी असं वाटलं की हा टाइमपास कुठे थांबला पाहिजे. आणि आय थिंक फर्स्ट लव्ह इज अ बेस्ट लव्ह आय थिंक. आणि ते कायम आपल्या लक्षात राहतं. नंतर लाईफमध्ये आपण कितीही मोठे झालो, काही झालो, लग्न झाली, सगळं तरी आपल्याला कधीही ते पहिलं प्रेम आपलं आठवत असतं सतत. तर प्रत्येक माणसाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा असा सिनेमा आहे. आणि मला पर्सनली असं वाटतं की हा सिनेमा पाहून या येत्या वर्षाची जी एक रोमॅन्टिक सुरुवात सगळ्यांची होईल आणि तुम्हा सगळ्यांना हा सिनेमा आवडेल. हो, नवीन वर्षाची गुलाबी सुरुवात या टाइमपासमुळे सगळ्यांची होणार आहे. 2x2 मध्ये येण्याचं एक मुद्दाम असं कारण होतं की गेल्या वर्षी जी फायनल झाली त्याच्यामध्ये मी प्रियदर्शन जाधव याचं स्किट पाहिलं होतं. आणि मी पटकन विचारलं हे स्किट लिहिलंय कोणी, आणि मला कळले दर्शनने लिहिलंय. आणि मला वाटतं नेक्स्ट डे मी दर्शनला कॉल केला होता की माझी नेक्स्ट फिल्म तू लिहिशील का. त्यावेळी मी दर्शनला इथे बोलवेन. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे दगडूचे वडील, तसे केतकीचे प्राजक्ताचे वडील वैभवने प्ले केले आहेत. एक सिरियस भूमिका होती, एक गंभीर भूमिका होती. आणि मला खूप आनंद वाटतो की ती भाऊ कदमने केली आणि भाऊ एक वेगळ्या रूपात या सिनेमात सगळ्यांना दिसेल. तर केतकी, तुझा अनुभव कसा होता हा सगळा? मला पर्सनली प्राजक्ताचं कॅरेक्टर खूप आवडलं. आणि दगडू आणि प्राजक्ताची जी ही क्यूट लव्ह स्टोरी आहे ती लोकांना खूप आवडणार आहे. कारण प्रत्येक कपल हे आमच्या जागी स्वतःला ठेवून जर ते बघतील तर त्यांना खूप आनंद होईल. लोक पहिल्या प्रेमात पडतात. या सिनेमामुळे कदाचित लोक पहिल्या प्रेमाच्या पुन्हा प्रेमात पडतील. आणि हा टाइमपास जितका तुम्हाला करताना मजा आली, ईश्वरचरणी प्रार्थना की हा टाइमपास महाराष्ट्राच्या रसिकाच्या मनात जाऊन बसो. आणि आयुष्यभर जेव्हा जेव्हा त्याला त्याचं पहिलं प्रेम आठवेल तेव्हा त्याला टाइमपास सुद्धा आठवू दे. वा, गॉड ब्लेस युअर एंटायर टीम रवी. अँड बिफोर वी एंड दिस, संपूर्ण टाइमपासच्या टीमसाठी लेट्स हॅव अ ब्लास्ट.